नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये तुम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एस टी महामंडळाचे जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट अनिल परब यांच्यामार्फत नाथजल योजना सुरू करण्यात आली. नाथजल योजना म्हणजे काय, नाथजल हा शब्द का दिला, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर याचे बेनिफिट्स काय हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. न्यूज आली लोकमतमध्ये, एस टी महामंडळाची नाथजल योजना, कमी किमतीत पाणी घ्या. तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही एस टीने किंवा लालपरीने प्रवास केला असेल बघा, त्या दरम्यान तुम्ही खाद्यपदार्थ किंवा जे पेयजल आहे ते खरेदी करता. उदाहरणार्थ बिस्लरीची बॉटल तुम्ही खरेदी करता बघा, त्यासाठी तुम्ही 20 किंवा 30 रुपये, काही ठिकाणी 15 रुपये तुम्ही हा चार्जेस त्यांना देऊ करता किंवा देता. तर बघा, एस टी महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं, जे एस टी महामंडळाचे प्रमुख आहे बघा ॲडव्होकेट अनिल परब यांनी काय केलं, एका कंपनीबरोबर टाईप केला आहे आणि त्या कंपनीत त्यांनी काय केलं, ते किमती कमी करण्याचा उद्देश त्यांचा आहे किंवा ते कमी किमतीमध्ये पाणी उपलब्ध करून देणार आहे. तर बघा, न्यूज पाहू आपण. एस टीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने नाथजल शुद्ध पेयजल योजना याचे उद्घाटन बघा, जे परिवहन मंत्री किंवा एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहे बघा ॲडव्होकेट अनिल परब यांच्यामार्फत करण्यात आली. आता नाथजल योजना किंवा नाथजल हा शब्द काय दिला, तर जल तर तुम्हाला माहिती पाण्याला म्हटलं जातं आणि नाथ का म्हटलं जातं, तर महाराष्ट्रात काय वारकरी संप्रदायाला खूप मोठं स्थान आहे किंवा परंपरा आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरुला नाथ म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असाल की जे गुरुंना ते काय म्हणतात, नाथ म्हणत असतात. तर त्यांच्या आदर पित्यात म्हणजे त्यांचा आदर व्हावा म्हणून या दृष्टीने एस टीने काय केलं, जे एस टीचे प्रमुख आहेत ॲडव्होकेट अनिल परब यांनी काय केलं, जलच्या समोर नाथ हे शब्द राहिलं म्हणजे एक उच्चार करताना सुद्धा चांगलं वाटेल, तर म्हणून ते नाथजल हे नाव देण्यात आलं आहे. आता कोणत्या कंपनीबरोबर टाईप केलं बघा, जे बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड बघा, शेळके म्हणून आहे, ऑक्झिकल, तुम्ही ऑक्झिकल कंपनीचं नाव ऐकून असाल, तर त्या कंपनीबरोबर त्यांनी टाईप केलं आहे बघा. बसस्थानकावर 750 मिलीलिटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपात हे नाथजल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सोप्या शब्दामध्ये बघा, 1 लिटर जे पाणी आहे बघा, ते 10 रुपये किंवा 15 रुपयाच्या दरम्यान सध्या तरी उपलब्ध होणार आहे आणि ती किंमतसुद्धा त्यांच्यामार्फत कमी करण्याचा उद्देश असणार आहे. म्हणजे 10 रुपयाच्या आसपास ती किंमत ठेवणार आहे. तुम्ही आत्ता पाहिलं असेल तर तुम्ही 15 रुपये किंवा 20 रुपये किंवा काही ठिकाणी 30 रुपयेसुद्धा हा चार्जेस वापरले जातात. पण ऑथराईज असं सरकारकडून म्हणण्यापेक्षा एस टी महामंडळाकडून असं कोणत्याही कंपनीचं टाईप नव्हतं आत्तापर्यंत. कोणत्याही कंपनीचं पेयजल तुम्हाला उपलब्ध होत होतं आणि ते शुद्ध होतं की याबाबत शंका होती. म्हणून काय केलं कंपनीने, ऑक्झिकल या कंपनीबरोबर टाईप केल्यानंतर जी किंमत ठेवली बघा 10 रुपये व 15 रुपये, हे खूप चांगले आहे आणि कंपनी ऑथराईज असणार आहे. त्याच्यामुळे जे पेयजल भेटणार आहे बघा, ते एकदम शुद्ध असणार आहे. तर ही न्यूज होती. तुम्हाला समजलं नाथजल का म्हटलं जातं. नाथ म्हणजे वारकरी संप्रदायाचा शब्द आहे, जल म्हणजे पाणी, आणि ही योजना कोणी लॉन्च केली, एस टी महामंडळाने लॉन्च केली. ती ही न्यूज होती. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.